आज आस्वाद रेसिपीजमध्ये गुढीपाडवा स्पेशल मी इथे सुंदर अशी ही पुरी आणि त्याचबरोबर क्रीमी असं हे श्रीखंड इथे दाखवणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। अप्रतिम टेस्टला झालेला आहे सुंदर असं हे क्रीमी श्रीखंड आणि त्याचबरोबर ही टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची चला तर मग आपण बघूयात। रेसिपीला सुरुवात करूयात। रात्रभर मी एक अर्धा लिटर दही जे आहे ते एका रुमालामध्ये बांधून ठेवलेलं होतं। त्याचं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे। चक्का करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे किंवा तुम्ही मार्केटमधून डायरेक्ट चक्काही आणू शकता, पण घरी बनवलेलं एक सुख वेगळंच असतं। त्यामुळे असा चक्का मी बनवलेला आहे आणि तो आपल्याला साधारण 5 मिनिटं छान फेटून घ्यायचा आहे, सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने सॉफ्ट करून घेते आहे। त्याच्यानंतर आपण चमच्यानेच त्याला मिक्स करणार आहोत किंवा तुम्ही पुरण यंत्रामध्ये जर फिरवलं तर अजून लवकर होतं। अशा पद्धतीने आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे। लहानपणी गुढीपाडव्याला आजी किंवा आई अशा पद्धतीने चक्का घरच्या घरी बनवून त्याचा श्रीखंड नक्कीच बनवायची, तर तुम्हीही जरूर ट्राय करून बघा। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालून घ्यायचे। तर क्रिस्टलवाली साखर घालण्यापेक्षा पिठी साखर घातली तर लवकर मिक्स होते। तर इथे साधारण पाव वाटी मी साखर यामध्ये ॲड केलेली आहे, म्हणजेच पिठी साखर ॲड केलेली आहे। साखर आणि हा जो चक्का आहे तो आपल्याला मिक्स करायचा आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आपण यामध्ये फ्रेश अशी वेलची पूडही घालून घेणार आहोत। आता इथे मी विदाऊट फ्लेवरचं श्रीखंड बनवते, त्यामुळे मी इकडे कोणताही मँगोचा पल्प किंवा रिअल मँगोज न ॲड करता श्रीखंड बनवणार आहे। सर्व जे साहित्य आहे, साखर जी आहे ती अशी छान घोळवून घेऊयात। 5 मिनिटं बाजूला ठेवूयात। 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता साखर छान मेल्ट झालेली आहे। त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्सही घालून घेतलेले आहेत। आता याला सैल करण्यासाठी आपण थोडंसं दूध घालणार आहोत। साधारण पाव वाटी आपल्याला दूध लागणार आहे। थोडं थोडं करत घालून घ्यायचं आहे। मस्त क्रीमी असं हे श्रीखंड बनणार आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता खूपच सुंदर झालेलं आहे। अजून एखादा चमचा मी यामध्ये दूध घालणार आहे। प्रत्येकाच्या आवडीनुसार टेस्ट बदलते। जर तुम्हाला घट्ट श्रीखंड आवडत असेल तर तुम्ही दूध कमी ॲड करा, जर पातळसर आवडत असेल तर दूध अजून ॲड केलं तरीही चालेल, कारण ते थोड्या वेळाने आळतं। क्रीमी असं श्रीखंड आपलं इथे तयार झालेलं आहे। हे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि थंड करून घेते। आहा, खूपच छान झालेलं आहे। आता आपण पुरीचं पीठ जे आहे ते मळणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि त्यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे चिमूटभर आपण साखर घालणार आहोत। इथे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। तेल 1 चमचा मी घेतलेलं आहे। सर्व जे साहित्य आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत। तेल गरम आहे त्यामुळे मी चमचाचा वापर करून हे मिक्स करून घेते। अगदी 2 मिनिटानंतर मी हातानेच मळणार आहे। छान टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या इथे बनणार आहेत। तेल छान चोळून घेऊयात गव्हाच्या पिठाला आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चपातीची जी कणिक आपण मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यामुळे पाणी थोडं थोडं करत ॲड करून आपण गोळा तयार करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या घरी गुढीपाडव्याला काय काय स्पेशल बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। झाकण घालून ठेवूयात आणि इथे 15 मिनिटं रेस्ट केल्यानंतर रवा छान फुलतो आणि त्याला आपण थोडंसं तेलाचा हात लावून घेऊयात। परत एकदा छान एकसारखं करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता घट्ट असा गोळा तयार केलेला आहे मी। त्याचे छोटे छोटे पुरीच्या आकाराचे आपण गोळे तयार करून घेऊयात। पेढ्याच्या आकाराचा मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्याही लाटून घ्यायच्यात। पिठाचा वापर न करताच पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही पुरी लाटून झालेली आहे। थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला तळून घेतल्यानंतर पुऱ्या आपल्या तयार असतील।
तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आहा, मस्त दिसत आहेत आणि पुऱ्याही छान आपल्या लाटता येतात. ते जास्त पातळही झालेलं नाही आहे. एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. मस्त अशा पुऱ्या इथे तयार आहेत. खूपच सुंदर झालेली आहे, टम्म फुगलेली आहे ही पुरी. आहा, अगदी नवीन शिकणाऱ्याला सुद्धा इझी होईल अशी ही रेसिपी आहे. जरूर ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर कसं जमलं आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मस्त अशा पुऱ्या आपल्या फुलतायत, तुम्ही बघू शकता. आहा, अगदी तेलात टाकल्यानंतर आपल्याला 2 मिनटं पुरी अशीच सोडायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरून तेल टाकत ही पुरी छान फुलवून घ्यायची आहे. दोन्हीही बाजूनी मस्त खरपूस अशी ही पुरी होते आणि सगळ्यांना जवळजवळ आवडते. अगदी सुंदर अशी ही पुरी ही झालेली आहे. आता मी सर्व करून घेते. श्रीखंडही छान थंड झालेलं आहे. त्यात भरपूर असे ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत. क्रीमी असं श्रीखंड तयार झालेलं आहे. गुढीपाडवाच्या निमित्ताने ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात असेच एक छान मस्त रेसिपी घेऊन.